येस, हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. आज अगदी इम्पॉर्टंट सेशनवर आपण डिस्कस करणार आहोत. जसे की तुम्हाला माहिती आहे, रेल्वे भरतीची बंपर वॅकन्सी आलेली आहे. आता याच्यामध्ये मॅडम जाहिरात तर प्रसिद्ध झालेली आहे. आजपासून याचे म्हणजे 23 तारखेपासून मॅडम याचे तर फॉर्म फिलिंग वगैरे आउट झालेली आहे अगदी व्यवस्थितपणे. अभ्यासक्रम सुद्धा याचा जाणून घेतले, त्याचे सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. आता संपूर्ण विषयाची बेस्ट बुक लिस्ट काय मॅडम, ती बुक लिस्ट आम्हाला फक्त द्या, जेणेकरून दणक्यात आम्ही अभ्यासाला लागू. ठीक आहे. सो त्या बुक लिस्ट बद्दल आपण पाहण्याआधी अगदी थोडक्यात पहिला आपण सब्जेक्ट काय ते पाहणार आहोत. बघा, जनरल सायन्स आहे 25 मार्कासाठी, मॅथ्स आहे 25 मार्कासाठी, रिझनिंग आहे 30 मार्कासाठी, जनरल अवेअरनेस करंट अफेअर आहे 20 मार्कासाठी. ठीक आहे. 100 प्रश्न 100 मार्क 90 मिनिटे असणार आहे. ठीक आहे. 1/3 नेगेटिव्ह मार्किंग आहे. सिलेबस सगळं तुम्हाला दिलेलं आहे. बघा, मॅथ्स आहे, रिझनिंगचं आहे, डिटेल सिलेबस सगळं त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ आहे आपली. ठीक आहे. जनरल सायन्स आहे, जनरल अवेअरनेस आहे. ठीक आहे. आता मॅडम आम्हाला एक बोलतात ना, हे सांगा की आम्ही कोणती बुक लिस्ट फॉलो केली पाहिजे. ठीक आहे. आता जर जीए बद्दल आपण बघत असणार, जीए जीएस या करंट बद्दल जर बोलत असणार आपण, तर लुसेंटचं तुम्हाला माहिती आहे, लुसेंटचं थेअरी वाला बुक आहे, तो तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे. त्यानंतर लुसेंटचं तुम्ही ऑब्जेक्ट वाला आहे ते तुम्ही फॉलो करू शकता, ऑब्जेक्ट टाइम मध्ये सुद्धा आहे. तिसरं आहे स्पीडी मधून सुद्धा तुम्ही पीवायक्यू करू शकतात, स्पीडी मध्ये सुद्धा पीवायक्यू तुम्ही करू शकतात. ठीक आहे. स्पीडीचे करंट अफेअर सुद्धा आहे. ठीक आहे. स्पीडीचे करंट अफेअर सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे करू शकता. आणि अगदी मॅडम हे सगळं नाही, आम्हाला शॉर्ट टर्म टाइम पिरियड मध्ये नोट्स हवेत, तर आपले डबल ओ अकॅडमीचे नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. डबल ओ अकॅडमीचे नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. हे कसलं झालं, जीए बद्दल झालं, जीए जीएस करंट बद्दल झालं. ठीक आहे. जीए जीएस करंट बद्दल झालं. ठीक आहे. आता पुढे बघणार आहे मॅडम, रिझनिंग बद्दल आम्हाला सांगा. आता रिझनिंग जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला अगदी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे. रिझनिंग मध्ये आपलं अरिहंत पब्लिकेशनचं आहे. ठीक आहे. रिझनिंग मध्ये जर तुम्हाला व्यवस्थितपणे आणखीन करायचं असेल तर आपल्या डबल अकॅडमीचे नोट्स सुद्धा आहेत, जे फक्त रेल्वेसाठी फोकस देणारे आहेत. की मॅडम आम्हाला फक्त रेल्वेसाठी जी ग्रुप डी ची वॅकन्सी आहे त्याच्यासाठी फोकस देणारे नोट्स हवे असतील तर ते सुद्धा डबल अकॅडमीचे अवेलेबल आहेत. ठीक आहे. त्यानंतर मॅथ्स, की मॅडम आता मॅथ्स बद्दल सांगा आम्हाला, मॅथ्स बद्दल सांगा. तर मॅथ्स साठी जर बघायला गेलात तर आर.एस. अग्रवालचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघणार तर आपले डबल अकॅडमीचे नोट्स सुद्धा आहेत. ठीक आहे. डबल अकॅडमीचे नोट्स सुद्धा आहेत. ठीक आहे. याचे सुद्धा नोट्स आहेत मॅथ्स मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर. ठीक आहे. कळलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघणार सब्जेक्ट कोणतं होतं, मॅथ्स बद्दल तुम्हाला सांगितलं, रिझनिंग बद्दल तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. जनरल अवेअरनेस बद्दल सांगितलं. ठीक आहे. जनरल सायन्स बद्दल सांगितलं. बघा, जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स करंट बद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. रिझनिंग बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मॅथ्स बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला हे टॉपिक जे तुम्ही इथे बघता, अगदी व्यवस्थितपणे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे. आणि जे बुक लिस्ट तुम्हाला मी आज दिलेली आहे, ही बुक लिस्ट जर तुम्ही फॉलो केली तर नक्की याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि येणाऱ्या जी रेल्वेची आता जी भरती आलेली आहे, येणारी पण नाही, आलेली आहे, फॉर्म फिलिंग चालू आहेत. सो दणक्यामध्ये ऍडमिशन तुम्हाला अगदी बोलते ना, फॉर्म तर भरायचंच आहे आणि अगदी दणक्यात तुम्हाला ऍडमिशन करून टाकायचे आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून टाकायचे. आणि याच्यामध्ये रेल्वेमध्ये पहिली तर 10वी पास आहे त्यांच्यासाठी ही वॅकन्सी ग्रुप डी वाली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मॅडम, इंग्लिशची भीती वाटते. ठीक आहे. आता मी स्वतः इंग्लिशची टीचर आहे, तुम्हाला इंग्लिशचा सब्जेक्ट शिकवते आपल्या चॅनलवर. तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांचं असं, मॅडम नको 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 इंग्लिश नको. सो तुमच्यासाठी तर ही खरंच सुवर्ण संधी आहे, कारण की रेल्वेच्या या एक्झाम मध्ये तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट कुठेच दिसणार नाहीये. आणि प्लस पॉइंट असं आहे की ही एक्झाम मराठी लँग्वेज मध्ये आहे. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही मराठी लँग्वेज मध्ये प्रिपरेशन करत असाल या विषयांचा तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. आणि प्लस इंग्लिश सब्जेक्ट नाहीये, मग तर बोलतात ना अगदी
छप्पर फाड़ के आएगा हमारा मार्क्स, ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमीच्या एक्सपर्ट टीम सोबत जोडून राहायचं आहे. त्यासाठी आपली बॅच सुद्धा आहे, बॅच जॉईन करू शकतात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. जॉईन करायचं असेल तर नंबर आहे हा 8010457760. कॉल करा या नंबरवर. जर तुम्हाला नोट्स हवे असतील, टेस्ट सिरीज हवे असतील, या जर तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, बिंदासपणे कॉल करा, ऍडमिशन घ्या आणि अगदी तुमच्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करून घ्या, ठीक आहे. तर नक्कीच ही जी सुवर्ण संधी आलेली आहे, या सुवर्ण संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. ते सोनं करण्यासाठी आपल्या टीम सोबत तुम्ही जोडून व्हा आणि अगदीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम डबल अकॅडमीची पूर्ण एक्सपर्ट टीम करणार. डोंट वरी. ओके. चला, सो नक्कीच इथे थांबते. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.